नमस्कार. म्हाडा फर्स्ट कंपस सर 2026 स्कीम कोड 679 रविकिरण NX फेज 1 वडमुखवाडी. 5 फ्लॅट आहेत 429 ते 432 स्क्वेअर फुटाचे, 20 ते 21 लाखापर्यंतचे. हे 1 BHK चे 5 फ्लॅट आहेत. याचं लोकेशन जर बघितलं तर रविकिरण जो आहे मारुती ग्रुपचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यातला फेज 1 मधल्या ह्या 2 बिल्डिंग आहेत. त्यातली ही फ्रंटवाली जी रोड साईड बिल्डिंग आहे, जो वडमुखवाडी रोड आहे, ती म्हाडासाठीची बिल्डिंग आहे. पण जर बघितलं तर हे बिल्डिंग एक्सटेरियरचं दिसतंय आपल्याला. तर ह्यामध्ये बाल्कनी, सगळ्या फ्लॅटला बाल्कनी क्लिअरली अवेलेबल आहे. जर आपण बघितलं तर हा एंट्रन्स आहे आणि कॉमन एरियामध्येच आहे बिल्डिंग. सेपरेट बिल्डिंग नाही आहे असं म्हणता येणार नाही, कारण 5-6 फ्लोअरवर समथिंग फ्लॅट प्रायव्हेटसाठीचे सुद्धा आहे. तर कॉमन टाईप्स बिल्डिंग आहे. प्रिमायसेस सुद्धा एकच आहे. याचं लोकेशन जर बघितलं तर जो इनर रिंग रोड आहे, जो ऑनगोईंग आहे सध्या, त्याच्या बाजूला आहे हे लोकेशन वडमुखवाडी. किंवा जो मोशी आपला दिघी आळंदी रोड आहे, दिघी आळंदी रोडला लागूनच आहे. दिघीच्या बाजूलाच आहे एकदम साईबाबा मंदिर किंवा थोरल्या पादुका, जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुकाचा जो एरिया आहे, तिथूनही तो एरिया जवळ आहे. आजूबाजूचं जर बघितलं तर वडमुखवाडी असेल, चरोली असेल, दिघी असेल किंवा स्पाईन रोड जो आहे तोही जवळ आहे. मोशीचा एरिया, आळंदीचा एरिया, तर असं प्रकारचं याचं लोकेशन आहे. जर आपण याचं रेरावर जर बघितलं तर रेराच्या रविकिरण NX म्हणूनच आहे. ऑलरेडी प्रोजेक्ट कंप्लीट आहे. 30/10/2025 म्हणजे 6 महिन्यापूर्वी प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे. बाकी एक लिटिगेशन आहे जे 2027चं आहे. सध्याचं जे कंडिशन लेटेस्ट अपडेट नाही आहे. तर ऑलरेडी पोजेशन झालेला प्रोजेक्ट आहे हा. तर ह्याच्यात 2 फेज 1 मध्ये 6 आणि 7 नंबरची बिल्डिंग आहे. तर 7 नंबरची जी बिल्डिंग आहे ती म्हाडा प्लस रेसिडेन्शियल अशी बिल्डिंग आहे. जवळपास 42 युनिट त्या बिल्डिंगमध्ये आहे, 7 नंबरच्या बिल्डिंगमध्ये. त्याचं जर आपण लेआउट बघितला तर लेआउटमध्ये ही 6 नंबरची बिल्डिंग आहे आणि त्याच्या बाजूला जी रोड साईडला जी बिल्डिंग आहे कमर्शियलच्या बाजूला, ती 7 नंबरची बिल्डिंग आहे. तर याचं क्लिअरली FSI स्टेटमेंटमध्ये डिटेल्स दिलेले आहे. पण जर साईडच्या टेबल्समध्ये जर बघितलं जे स्टेटमेंट आहे, या ठिकाणी क्लिअरली दिलेलं आहे की बिल्डिंग नंबर 7 म्हाडा. आणि ह्याच्यात जर बघितलं तर म्हाडाचे 1st ते 5 फ्लोअरपर्यंत फ्लॅट आहे. त्याच्यात रेसिडेन्शियलचा एक फ्लॅट आहे 6 फ्लोअरला आणि 7thला पूर्ण रेसिडेन्शियलचेच फ्लॅट आहेत. तर अशा प्रकारचा त्याचा लेआउट आहे. त्याचा जर टिपिकल फ्लोअर प्लॅन जर बघितला तर अशा प्रकारचा त्याचा टिपिकल फ्लोअर प्लॅन आहे. यात जर आपण बघितलं तर लिव्हिंग, बाल्कनी, बाथरूम, वॉशरूम सेपरेट आहे. किचनला एक ड्राय बाल्कनी आहे आणि बेडरूम दिलेला आहे. लिव्हिंग रूमला सध्या एक बाल्कनी काही फ्लॅटला आहेत. बाकी जर बघितलं तर नॉर्मल एक बाल्कनी तर अवेलेबल आहे. बाथरूम, वॉशरूम सेपरेट आहे. किचन आणि बेडरूम असा प्लॅन आहेत. तर जवळपास सेमच प्लॅन आहे. 1st to 5व्या फ्लोअरपर्यंत सगळे सेम फ्लॅट आहेत. फक्त 6 आणि 7चा वेगळा आहे. याच्यात जर बघितलं तर रविकिरणचे जे फ्लॅट आहेत ते 33.95 पासून स्टार्ट होत आहे. त्यांचं एरियासुद्धा थोडाफार डिफरन्स असेल, पण म्हाडाची प्राईस कम्पेअर करता ते कमी रेंजमध्ये आहेत. तर तुम्ही चेक करू शकता म्हाडाची आणि ह्याची प्राईससुद्धा कम्पॅरिझन तुम्ही करू शकता की काय प्राईस आहे. आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. प्लॅन तर एकदम व्यवस्थित आहे. आणि अशाच रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करा.